नवीन ऑफिसचे जे स्प्रिंकलरचे फ्लेक्सिबल पाईप होते ते 2 लावून झालेले. इथं हा एक, त्यानंतर हा एक फायनल होतच आलेले असं समजा. हा गाईज आहे सेकंड फ्लोअर, याच्यावरती थर्ड. त्यानंतर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळी सकाळी आपली एंट्री झालेली आहे आता गोडाऊनला. सो गाईज तर आता आपल्याला सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करायचा आहे आणि आपल्याकडे इथं जे काही मटेरियल असेल अवेलेबल तेच द्यायचंय. कारण ऍक्च्युली डेली आपण काय करतोय, DC वर तिकडून मटेरियल घेऊन येतोय. काल रात्री संकेत सरांचा पण आपल्याला फोन आला होता, बोललेले DC वर कोणीच मटेरियल आणायचं नाही, पहिले PO काढायची आणि हर एक कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं 2 दिवस अगोदर आम्हाला मटेरियलचं सांगा काय काय नाही, नाही का. आणि आज आपल्या प्रदीप भाऊनी जास्त मनाव घेतलंय, गोडाऊनच्या बाहेर मस्त झाड मारते घ्यायचे. एकदम चकाचक विषय भाऊ, नाद नाही करायचं का, दणका विषय डायरेक्ट. चला गाईस फोन करू, मग त्यानंतर निघू. जस्ट नाव आपण आलेलो आहे आता आपल्या ऑफिसला आणि प्रदीपला गाईज आपण पाठवलं आर्याला, नाही का, कारण आर्याला काही मटेरियल द्यायचं होतं. आपण ते मटेरियल घेतलं होतं गोडाऊन वरतून आणि तुमचा भाऊ आलेला आहे ऑफिसला गाईज, हे बघा बघू शकतो तू. सो गाईज आता इथून आपल्याला स्प्रिंकलर घेऊन जायचे काही आर्याचे स्प्रिंकलर घेऊन जायचे होतं, कारण त्यांनी सांगितले संदीप बादाने ते बोलले का स्प्रिंकलर घेऊन या, आज फिटिंग करायचे काही करून. म्हटलं ठीक आहे चालत. म्हटलं क्वांटिटी त्या किती आहे, नेमकी माझ्याकडे ड्रॉइंग नसल्यामुळे आहे ना गडबड होऊन राहिली. आता प्रदीपला पण मी तेच म्हटलं, एक काम कर 2 मिनिटं तिथे जाय, मला सांग क्वांटिटी, मी इथून काढून घेतो लगेच. नाही ठीक आहे चालेल. चला गाईस त्याचा फोन येईल, मग जे काही स्प्रिंकलर हे काढून घेऊ आणि त्यानंतर जाऊ आर्याचं मटेरियल देऊ, म्हणजे स्प्रिंकलर देऊ आर्याचे. आणि सोनाली विस्टाचे तर प्रदीप भाऊनी दिले आपले, तो आपण हे देऊन टाकू आणि तिथून मग आपण जाऊ आपल्या नवीन ऑफिस. एवढ्या घाई मध्ये मटेरियल ठेवायला लागू राहिले ना गाईस, प्रमाणाच्या बाहेर काय सांगू तुम्हाला. आता आर्या बिल्डिंगला आलेलं आहे गाईस आपण. आर्याला आता हे इथं कोपऱ्यात त्यांना मटेरियल ठेवून दिलंय, नेमके माणसं पुढे येईल काय ती त्यांचे. तो आपल्याला आता जायचं नवीन ऑफिसला अर्जंट मध्ये आणि तिथं स्प्रिंकलरचे हे लावायचे, फ्लेक्सिबल पाईप लावायचे तिथं. धन्य काही खरं नाही, सारखं इकडून तिकडून इकडं पळायला लागू राहिलं तुमच्या भावाला पण प्रदीपला पण. आपण आलेलो आहे आपल्या नवीन ऑफिसला गाईस, हे बघा हे काम चालू आहे. आणि ऍक्च्युली विषय असा आहे गाईस का नेमकं माणूस अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे बघा हे जे फ्लेक्सिबल आहे काल आणलेले, एक इथं लावायचं आपल्याला स्प्रिंकलरच्या इथं, एक इकडं, एक त्या तिथं आणि एक त्या तिथं, म्हणजे 4 फ्लेक्सिबल आहे. म्हणजे आता आपल्याला लावायचे, माणूस अवेलेबल नसल्यामुळं आपल्यालाच लावावं लागणार आहे. प्रदीप आता वरती चढतोय गाईस, प्रदीपने लय मनाव घेतलंय. पाय तुटलाय का आहे ना. नवीन ऑफिसचे जे स्प्रिंकलरचे फ्लेक्सिबल पाईप होते ते 2 लावून झालेले. इथं हा एक, त्यानंतर हा एक, हे पण 2 लावले. फक्त फरक एवढंच आहे गाईस, यांची फिटिंग्स लावायची आपल्याला. बट विषय असा आहे की तिथं जागाच नाही, नेमकं लाव कुठं अशी गडबड झालेली आहे माझी. तिथून 1.5 मीटर घ्यावं लागेल, 1.5 मीटर आणि मग लावावं लागणार. बघू आता काय करता येतं आपल्याला, तशी लावू आपण फिटिंग करावं तर लागणार फिटिंग गाईस. तर आता आपल्याला जे नवीन ऑफिस आहे ना, त्या नवीन ऑफिसच्या शेजारीच आपली एक साईट चालू आहे क्रिसंट. POP वाले तर काही येणार नाही वाटतं. सो आता आपण जाऊ तिथं व्हिजिट करून घेऊ, किती काम झालेले वगैरे नाही बघावं ते लागेल. गाईस तर आता आपण आलेले गाईस कुणाल पाटीलच्या साईडवर. गाईस दादूचं एक काम बरंच म्हणजे फायनल होतच आलेलं आहे असं समजा. हा गाईस आहे सेकंड फ्लोअर, याच्यावरती थर्ड, त्यानंतर 4th आणि 5th, म्हणजे 4च फ्लोअर बाकी याचे. बाकी 6th आणि 7th हे पूर्ण फ्लोअर झालेले आहेत. गाईस आता आपण आलेलो आहे इथं, ह्या एक म्हणजे 4ही फ्लोअरचे आहे, यांची मेजरमेंट घ्यायची आपल्याला, कारण भाऊचं बिल टाकायचं आहे. नवीन आहे आपला गडी कामात, म्हणजे एवढं काही माहिती नाही त्याला काहीच, तर मग त्याला पेमेंट पण निघाला पाहिजे, कारण काम थोडं लेट होते त्याच्या, बट होतंय नाही का. हुशार आहे, म्हणजे आत्ताशी 20 वर्षाचा आहे, नाही 18 पूर्ण झालं वाटतं आय थिंक, बरोबर 18 पूर्ण झालं. तर चला गाईस आता इथली सगळी मेजरमेंट घेऊन टाकू आणि मग त्यानंतर परत जायचं आपल्याला ऑफिसला. आणि आज जरा लवकर निघायचंय, लवकर म्हणजे 7 वाजले गेला इथं. दिस इज कॉलेज रोड गाईस, बघू शकते कॉलेज रोड. हा नाद
दणका विषय डायरेक्ट. सो गाईज तर जस्ट नाव आपण आता आलेलो आहे आपल्या ऑफिसला आणि गाईज आता टाइम झालेला आहे आपल्या घरी जायचं. म्हणजे आजचा जो काही टार्गेट होता गाईज तो सर्व पूर्ण झालेला आहे. गाईज आता आपण निघणार आहे आपल्या घरच्या प्रवासाला. सो हे नवीन जॉईन झालेले आहे आपल्याकडे गाईज. त्यानंतर हे तर माहिती आहे ओल्ड माणूस आहे आपला, काही विषय नाही, डायरेक्ट 15-20 वर्षाचा माणूस आहे. तर गाईज चला आता निघतो आपण आपल्या घरच्या प्रवासाला. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.